नमस्कार मंडळी, बुक माय वस्तूच्या जमीन जुमला या स्पेशल चॅनलमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतोय। मे महिना चालू आहे तरी 15 दिवसापासून महाराष्ट्रात सर्व दूर पाऊस पडतोय आणि आजचा व्हिडिओ आम्ही किती मुश्किलीने बनवतोय हे मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत। थोडा वेळ पाऊस थांबलाय आणि त्याच्यात हा व्हिडिओ शूट करतोय। त्याचं कारण पण तसं आहे, येवलेवाडीजवळ 100 एकरमध्ये एक न्यू लॉन्च प्रोजेक्ट झालेला आहे, लँडमध्ये आहे आणि तो पण, आणि त्याच्या पहिल्या फेजचा व्हिडिओ शूट करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत। आता ह्या न्यू लॉन्चमध्ये कस्टमरला अनेक सारे बेनिफिट असतात, खास करून रेट जो आहे तो खूप चांगला मिळतो। सो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टप्प्याटप्प्यात या प्रोजेक्टला समजून घेऊ। तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि या प्रोजेक्टला नीट समजून घ्या, जेणेकरून जर दक्षिण पुण्यात तुम्ही कुठेही क्लिअर टायटल NAPMRD रेरा सँक्शन जर प्लॉटिंग प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करू इच्छित असाल तर तो डिसिजन घेणं तुम्हाला या व्हिडिओमुळे सोपा जाईल। सो चला आता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। सो मंडळी, आता आपण या प्रोजेक्टचं टायटल समजून घेऊया। टायटल सांगण्याच्या आधी थोडं बिल्डरबद्दल सांगतो मी तुम्हाला। आता हे जे बिल्डर आहे तर पुण्यामध्ये लँड ह्या विषयामध्ये फार कमी ब्रँड आहेत, त्याच्यातला हा एक नंबरचा ब्रँड आहे। त्याचं कारण सांगतो, 22 प्रोजेक्टचं सक्सेसफुली आत्तापर्यंत पोझिशन दिले आणि पुण्याच्या 360 डिग्रीमध्ये प्लॉटिंग झालेलं आहे। लोकांनी बंगलेसुद्धा बनवलेले आहेत आणि फक्त NATP, NAPMRD, NAPMC म्हणजे सँक्शनच प्लॉटिंग प्रोजेक्ट असतात त्यांचे। साहजिक आहे, रेरा पण असतोच नेहमी। सो हा पण 100 एकरचा प्रोजेक्ट आहे, म्हणजे अनलिगल असं काही हे डेव्हलपर करत पण नाही आणि इथेच पण करणार नाही। सो हा प्रोजेक्ट जो आहे तो NAPMRD आणि रेरा सँक्शन असा प्लॉटिंग प्रोजेक्ट असणार आहे। आता NA असल्यामुळे तुमचं सेपरेट सेल डीड 7/12 होईल। PMRD सँक्शन असल्यामुळे जेवढा प्लॉट लेआउटवर दिसतोय तेवढ्याच प्लॉटचे तुम्हाला पैसे द्यावे लागतील। लोडिंग वगैरे जो आहे प्रकार तो तुम्हाला लागणार नाही। त्याच्या व्यतिरिक्त FSI जो आहे तो PMRDच्या लेआउटमध्ये नेहमी जास्त असतो, तर इथे 1.5चा FSI आहे आणि यांचं बंगलोची पण एक ऑफर आहे। तुम्ही 1200 स्क्वेअर फूटवर 1800 स्क्वेअर फूटचा बंगलोसुद्धा घेऊ शकणार आहात, म्हणजे बिल्डर्स तुम्हाला डायरेक्ट बंगले जे आहेत ते ऑफर करतात आणि रेटसुद्धा खूप चांगला ठेवला आहे। आता हा व्हिडिओ बनवायचा आपला पर्पजच काय की न्यू लॉन्च प्रोजेक्ट आहे, पण न्यू लॉन्च प्रोजेक्टमध्ये काय होतं की तुम्हाला रेट खूप चांगले मिळतात, तुम्हाला निगोशिएशनला खूप चांगला स्कोप असतो, जो पुढे जाऊन डेव्हलपमेंट झाल्यानंतर तुम्हाला तो स्कोप राहत नाही। बाकी रेरा असल्यामुळे काही प्रॉब्लेम आले, जसं आता हा न्यू लॉन्च प्रोजेक्ट आहे, तुम्हाला प्लॉट घेताना काही कमिटमेंट केल्या गेल्या आणि नंतर त्या फुलफिल नाही झालं तर रेरामध्ये तुम्ही कंप्लेंट करू शकता। बाकी NAPMRD असल्यामुळे तुमचं बँक लोन जे आहे ते सुद्धा होतं आणि इथे सुद्धा होणार आहे। सो या प्रोजेक्टचं जे टायटल आहे ते 100% क्लिअर असंच असणार आहे। सो जेव्हा कधी तुम्ही या प्रोजेक्टला व्हिजिट कराल आणि प्लॉट फायनल करायचं जरी झालं तरी तुम्ही तुमच्या कन्सल्टंटकर किंवा तुमच्या लीगल जे असतील टीम असेल, तुमचे ॲडव्होकेट असतील, त्यांच्याकडून पण ह्या प्रोजेक्टचं टायटल एकदा चेक करून घ्या, म्हणजे तुमच्या मनात कुठली शंका राहणार नाही। सो आता आपण या प्रोजेक्टचा लेआउट समजून घेऊया। सो मंडळी, आता आपण या प्रोजेक्टचा लेआउट समजून घेऊ। जसं मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलं होतं की 100 एकरचं हे पूर्ण लँड पार्सल आहे, ज्याला 3 फेजमध्ये बनवण्यात येणार आहे। आता हा जो पहिला फेज आहे तो 32 एकरचा आहे आणि याची डेव्हलपमेंटचे जे काम आहेत ती सुरू झालेली आहेत। तुम्ही या साईडला बघू शकता, हे जे तुम्हाला पोल लागले दिसत आहे हे रोड आहेत। आता प्रोजेक्टमधले जे रोड आहेत ते 18 मीटर 12 मीटर असणार। त्या साईडला तुम्हाला पोकलाईन लागलेलं दिसत असेल, तर प्लॉट लेवलिंग करायचं काम चाललेलं आहे कंट्रोलच्या हिशोबाने। सो या फेज 1मध्ये म्हणजे 32 एकरच्या फेज 1मध्ये 485 युनिट जे आहेत ते इथे असणार आहे। सगळ्यात छोटा जो प्लॉट आहे तो 1200 स्क्वेअर फूटचा असणार आहे आणि सगळ्यात मोठा जो प्लॉट आहे तो 4905 स्क्वेअर फूटचा इथे असणार आहे। आणि फेज 1चं जे पोझिशन आहे ते डिसेंबर 2026ला होणार आहे। तर पूर्ण 100 एकरमध्ये 35पेक्षा जास्त ॲम्युनिटीज असणार आहे। ॲम्युनिटीजसाठी 6 वेगवेगळे लोकेशन इथे सोडण्यात आलेले आहेत आणि ते पूर्ण प्रोजेक्टमध्ये असणार आहे, कारण कोणाचा म्हणजे घेणाऱ्याचा प्लॉट कुठल्याही डायरेक्शनला असला तरी ॲम्युनिटीज त्यांना वापरता आली पाहिजे, म्हणून 35पेक्षा जास्त ॲम्युनिटीज 6 वेगवेगळ्या लोकेशनला बनवण्यात आलेले आहेत। आणि या ॲम्युनिटीजमध्ये एक चांगली ॲम्युनिटीज आहे, स्पेशल ॲम्युनिटीज आहे, ते म्हणजे लेक. का समोर लेक दिसतोय का? आता हा लेक तुम्ही आत्ताच बघून घ्या, कारण पुढं जशी डेव्हलपमेंट होईल त्यावेळेस ॲक्च्युअल लेक कसा होता हे भविष्यात तुम्हाला बघता येणार नाही। तर हा न्यू लॉन्च प्रोजेक्ट आहे, आपण हा पहिलाच व्हिडिओ बनवतो आहे, त्यामुळे हा कच्चा प्लॉट कसा दिसत होता तुम्हाला फक्त या व्हिडिओमध्येच बघता येईल। बाकी डेव्हलपरचे तुम्ही 22पेक्षा जास्त पोझिशन झालेले जर प्लॉट बघितले तर तुम्हाला कधीच ओळखू येणार नाही की असे घेताना कच्चे प्लॉट असतात आणि नंतर एवढे सुंदर डेव्हलपमेंट पुढे जाऊन होते। सो अनेक असे प्रोजेक्ट आहे ज्याच्यावर बंगलेसुद्धा इथे झालेले आहेत। सो हा पूर्ण असा 32 एकरचा लेआउट आहे। आता आपण या लेआउटमध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या फॅसिलिटी मिळणार आहेत त्या पण एकदा समजून घेऊया।
सो मंडळी, लेआउटनंतर तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये कुठल्या कुठल्या फॅसिलिटी मिळणार आहेत त्या समजून घेऊ. सर्वात महत्त्वाचं असतं प्लॉटिंग प्रोजेक्टमध्ये तो म्हणजे रोड. तर तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये सगळे जे रोड आहेत 9, 12, 18 मीटरचे सिमेंटचे मिळणार आहे, त्याला फुटपाथ असणारे, प्लांटेशन असणारे, त्याच्यानंतर जे स्ट्रीट लाईट आहेत त्या असणार आहेत आणि 3 टायर सिक्युरिटी असणार आहे. म्हणजे पूर्ण प्रोजेक्टला वॉल कंपाऊंड असेल, CCTV असतील, 24/7 सिक्युरिटी गार्ड इथे असतील. आता ह्या डेव्हलपरचे 22पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स ऑलरेडी पोझिशन झालेला आहे. सो तुम्ही दुसरा एखादा कुठलाही प्रोजेक्ट बघितला तर तुम्हाला डेव्हलपमेंटचा अंदाज निश्चित इथं येणार आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला जे पाण्याचं कनेक्शन असतं ते इथं मिळणार आहे. त्यानंतर जो फीडर बॉक्स असतात ज्याच्यातून आपण MSCBचं कनेक्शन घेतो ते तुम्हाला इथं मिळणार आहे. आता डेव्हलपर तुम्हाला डायरेक्ट बंगलो पण ऑफर करतात आहे. सो तुम्ही जर स्वतः जरी बंगलो बांधण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला ड्रेनेज लागेल. सो ड्रेनेजची फॅसिलिटी पण तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या ॲम्युनिटीजमध्ये असणार आहेत. जसं मी तुम्हाला मग सांगितलं 35पेक्षा जास्त ॲम्युनिटीज असणार आहे. सो आत्ता जर तुम्ही आला तर नवीन लॉन्च झाला आहे प्रोजेक्ट. सो तुम्हाला फक्त रफ लँड, कच्ची जागा दिसेल. पण ह्याच्या आधीच्या जे 22 प्रोजेक्ट झाले त्याच्यात कुठल्याही प्रोजेक्टला जर तुम्ही व्हिजिट केली तर तुम्हाला डेव्हलपमेंट कुठल्या लेवलची दिली जाते ती लक्षात येईल. खास करून जर तुम्ही वाघोलीचा प्रोजेक्ट बघितला तिथं सगळे बंगले पण झालेले आहेत तर तुम्हाला निश्चित इथे ताबडतोब प्लॉट बुक करण्याची इच्छा होईल. बाकी लोकेशन मी मगाशी सांगितलं की येवलेवाडी जवळ आहे. तर येवलेवाडीचा बोबदेव घाट तुम्ही क्रॉस केलात तो जो रोड पुढं सासवडच्या दिशेला जातो तिथं हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे. अगदी मेन रोड टचच प्रोजेक्ट आहे. सुंदर लोकेशन आहे. तुम्हाला फर्स्ट होम आणि सेकंड होम दोन्हीचा जो फील आहे तो ह्या प्रोजेक्टवर निश्चित बघायला भेटेल. खास करून तुम्ही फ्लॅटमध्ये राहून जर वैतागला असाल आणि तुम्हाला माहिती आहे खालच्या साईडचं जर तुम्ही बघितलं तर 2 BHK साधारणतः 65, 70, 80 लाखापर्यंत पण जातो आहे. तर त्याच्यापेक्षा तुम्ही इथं 1200 स्क्वेअर फूटची जागा घेऊन त्याच्यात 4 BHK बंगलो जो आहे तो त्याच किमतीमध्ये इथे घेऊ शकणार आहात. सो याचा तुम्ही निश्चित विचार केला पाहिजे. सो मंडळी, आपल्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे रेट समजून घेऊ. तसं या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला हा पूर्ण प्लॉट फिरवून दाखवायचा होता. पण पाऊस अजिबात थांबत नाही आहे. खूप जोरात पाऊस होतो आहे आणि संततधार होती आहे. त्यामुळे ड्रोन शॉट पण घेणं शक्य नाही आहे आणि प्लॉट फिरून दाखवणं पण शक्य नाही आहे. त्यामुळे खूप कमी शॉट्स तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटले असतील. सो आता मी रेट सांगतो, पण रेट सांगण्याच्या आधी तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा असेल किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघताय तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे सबस्क्राईब केल्याने आम्हाला ग्रोथ करण्यासाठी पण मदत होते आणि खूप प्रामाणिक प्रयत्न आमचा असतो की आमचे जे सबस्क्रायबर आहेत, आमचे जे व्ह्यूअर्स आहेत त्यांना चांगला कॉन्टेंट देण्याचा आणि योग्य माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा. आता एक व्हिडिओ जो आम्ही बनवतो त्यावेळेस आमची खूप मोठी टीम त्याच्यावर वर्क करत असते आणि बऱ्याचदा निसर्ग पण साथ देत नसतो. आता आज भले पाऊस आहे पण कधी कधी खूप कडाक्याचं ऊन पण असतं, कधी थंडी पण असते. पण कुठलेही बहाणे न देता, कुठलेही रिझन न देता आम्ही कुठल्याही परिस्थितीत जाऊन व्हिडिओ बनवतोच आणि फक्त क्लिअर टायटल, स्वच्छ चांगले प्रोजेक्ट तुमच्यासाठी घेऊन येतो. सो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर पण करा. आता हा व्हिडिओ बनवण्याचा मेन पर्पज होता की न्यू लॉन्च प्रोजेक्ट आहे आणि न्यू लॉन्च प्रोजेक्ट जेव्हा असतात मग ते फ्लॅटचे असो नाही तर प्लॉटचे, बिल्डर जे आहेत त्यांना सुरुवातीला फंड लागत असतो डेव्हलपमेंटसाठी. तेव्हा रेट खूप चांगला मिळतो, तुम्हाला अट्रॅक्टिव्ह रेट मिळतो आणि निगोशिएशन जे आहे ना ते सुरुवातीला खूप जास्त होतं ह्या स्टेजमध्ये न्यू लॉन्चमध्ये. नंतर ते निगोशिएशनचा जो वाव आहे तो राहत नाही. आता इथं 3600 रुपये पर स्क्वेअर फूट रेट आत्ता काढण्यात आलेला आहे आणि लोकेशन वाईज हा रेट अतिशय योग्य असा आहे. इथून तुम्ही पुढच्या साईडला बोबगावच्या दिशेला गेलात तर तिथं पण हाच रेट चालू आहे. पण हे अंतर जे आहे ते खूप कमी आहे. खडी मशीनचं किंवा कात्रजपासून किंवा तुम्ही NIBMच्या दिशेने येत असाल किंवा अगदी स्वारगेटवरनं ह्या प्रोजेक्टच्या कमानीपर्यंत तुम्हाला बस आहे आणि कात्रजवरनं पण आहे. सो फर्स्ट होम आणि सेकंड होम असं दोन्ही म्हणून तुम्हाला कन्सिडर करू शकता. अगदी स्पष्ट सांगायचं म्हटलं तर फर्स्ट होममध्ये तुम्हाला सेकंड होमचा जो आनंद येतो तो मला या प्रोजेक्टमध्ये नक्की घेता येईल. कारण हा जो भाग आहे ना तसा डोंगराच्या वरच्या साईडला, त्यामुळं हवा जी आहे ती खूप जास्त प्रमाणात वाहत असते. म्हणजे खालच्या साईडपेक्षा म्हणजे खडी मशीन चौक कात्रजच्या भागात तुम्ही हवेचा जोर बघितला तर तो इथं तुम्हाला जास्त जाणवेल कारण डोंगरावर आहोत आपण आणि स्वच्छ हवा आहे. प्रदूषण अजिबात इथं नाही आहे. खास करून रिटायरमेंटनंतर जर तुम्ही एक चांगल्या ठिकाणी राहणं पसंत करत असाल किंवा तुम्हाला शहर सोडून जास्त लांब पण नाही जायचं आहे, मग तुम्हाला घरातून निघलं की 10 मिनटात NIBMला वगैरे खालच्या साईडला पोचायचं आहे किंवा
कात्रजला पोचायचं आहे, कोंडव्यात जायचं आहे, तर मग खूप मस्त लोकेशन आहे हे. आणि जर तुम्ही 2 BHKची प्राईस जर बघितली आता खालच्या साईडला जो रोड कात्रजकडून देवाच्या उरुळीकडे जातो, तर 2 BHK साधारणतः 70 लाखापर्यंत जातो. तर त्याच्याऐवजी तुम्ही इथे 4 BHK बंगलो पण घेऊ शकता, कारण बिल्डर तुम्हाला 1200 स्क्वेअर फूट जागेवरचा, म्हणजे 1200 स्क्वेअर फूट लँड आणि 1800 स्क्वेअर फूटचा 4 BHK बंगलो 81 लाखात ऑफर करतात ते आत्ता सध्या. बाकी समोरासमोर भेटल्यावर त्याच्यात पण निगोशिएशन होऊन जाईल. तर खालच्या साईडला फ्लॅट घेण्यापेक्षा तुम्ही इथे 4 BHK बंगलोसुद्धा घेऊ शकता, जो की 1200 स्क्वेअर फूट जागेवर असणार आहे. तर ही डील फ्लॅटला कंपेअर केल्यावर खूप चांगली वाटेल तुम्हाला. थोडं पेन पेपर घेऊन जर तुम्ही ह्याचा अभ्यास कराल तर तुम्हाला ही अट्रॅक्टिव्ह डील वाटेल. बाकी आम्ही आहोतच तुमच्या मदतीला. जमीन जुमलाची आमची वेगळी टीम आहे, बुक माय वास्तूची, तीसुद्धा तुम्हाला नक्की मदत करेल ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये. आणि मी नेहमी सांगतो, आम्ही कधी कुठले चार्ज पण करत नाही, कारण चार्जेस आपण बिल्डरला केलेलेच असतो. सो तुम्ही नक्की आम्हाला विचारू शकता. बरं, हे सगळं करताना तुमचं बँक लोन पण 90% होणार आहे. म्हणजे प्लॉट घ्यायला जरी आलात तुम्ही, तर प्लॉटला साधारणतः 80% लोन होतंच, पण जर विथ बंगलो घ्यायला गेलात तर 90% तुमचं बँक लोन इथं जे आहे ते होणार आहे. तर 4 BHK बंगलोलासुद्धा तुम्ही जाऊ शकता. बाकी स्वतः जर तुम्ही बंगलो बनवायचा प्लॅन करत असाल तर G+2ची इथं आत्ता सध्या परमिशन आहे. आणि मी मगाशी पण सांगितलं, परत सांगतो, ह्या स्टेजला जर तुम्ही आलात प्लॉट बुक करायला, तर रेटमध्ये निगोशिएशन खूप चांगलं होईल तुमचं. त्याच्या व्यतिरिक्त चॉईसचा प्लॉट घेता येईल, कारण की बऱ्याचदा काय होतं, तुम्ही जर उशीर आलात, डेव्हलपमेंट झाल्यानंतर आलात, तर जे चांगले चांगले प्लॉट जे असतात ना, जे कॉर्नर प्लॉट म्हणा, ॲम्युनिटीज व्ह्यूचे प्लॉट, अगदी सुरुवातीच्या रोडचे प्लॉट, हे राहत नाही. मग ऑप्शन राहत नाही तुमच्यासाठी. म्हणजे अवेलेबल आहे त्यातच सिलेक्शन करावं लागतं. आणि हे आमच्यासोबत रेग्युलरच होत असतं आमच्या कस्टमरसोबत. सो तुम्ही आत्ता येऊन ह्या प्लॉटला व्हिजिट करा. भले तुम्ही आत्ता टोकन करा किंवा ॲग्रीमेंट करा. पेमेंट तसंही तुम्हाला टप्प्याटप्प्यातच द्यायचं आहे, कारण डिसेंबर 2026पर्यंत फेज 1चं पोझिशन आहे. पण आत्ता आलात ना, तर बेनिफिट तुम्हाला खूप जास्त इथे बघायला भेटतील. सो मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका. जाता एक ऑपॉर्च्युनिटी शेअर करतो. तुम्ही जर प्युअर इन्व्हेस्टर असाल, आता लँडमध्ये गुंतवणूक करणारे 2 टाईपचे लोक असतात. एक फर्स्ट होम बायर असतात आणि एक इन्व्हेस्टर असतात. तुम्ही इन्व्हेस्टर असाल आणि लँडमध्ये इन्व्हेस्टमेंट करून तुम्हाला झटपट ग्रोथ पाहिजे असेल किंवा काही मंथली रिटर्न मिळावा असा जर प्रोजेक्ट शोधत असाल किंवा ऑपॉर्च्युनिटी शोधत असाल, तर आपल्याकडं अजून एक डेव्हलपर आहे ज्यांचं कमर्शियल, रेसिडेन्शियल आणि लँडमध्ये काम चालू आहे. आणि 3 नवीन प्रोजेक्ट आत्ताच त्यांचे पण लॉन्च झालेले आहेत. तर सुरुवातीला तुम्हाला माहिती आहे, जसं मी तुम्हाला इथं सांगितलं की निगोशिएशन चांगलं होऊन जाईल. तर तुम्ही त्यांच्या प्रोजेक्टमध्ये, म्हणजे दुसरे डेव्हलपर आहेत, ते बिल्डर आहेत, त्यांच्याकडे जर इन्व्हेस्टमेंट केली तर ते सुरुवातीला काही लोकांना फक्त लिमिटेड पिरियड आणि लिमिटेड इन्व्हेंटरीसाठी मंथली 3% पण ऑफर करतात. ते रेंट आहे हा, किंवा तुम्ही ROI म्हणू शकता त्याला. तर तुम्ही एक छोटीशी अमाऊंट रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून पुढचे 60 महिने रिटर्न घेऊ शकता. तुम्हाला हा कॉन्सेप्ट समजून घ्यायचा असेल तर नक्की स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा. आम्ही तुमची बिल्डरची भेट घडून आणू आणि मग तुम्ही डायरेक्ट चर्चा करून हा पूर्ण कॉन्सेप्ट समजून घेऊ शकता. बाकी लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्थ राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.